नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बटाटा वाटाण्याची अतिशय वेगळ्या पद्धतीने टेस्टी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर इथे मी 2 मोठे बटाटे घेतलेले आणि साल काढून कट करून मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या, स्वच्छ धुवून घेतलेलं आणि कपड्याने पुसून कोरडा करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर 1 कप ओला वाटाणा घेतलेला आहे। आता तुम्हाला किती माणसांची भाजी करायची त्यानुसार तुम्ही बटाटा आणि वाटाणा घ्यायचा आहे। तर चला सुरुवात करूया। तर आपल्याला भाजीसाठी वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी काय काय घेतलेलं आहे ते बघूया। 1 मोठा टोमॅटो कट करून घेतलेला, 7-8 लसूण पाकळ्या, 5 ते 6 काळी मिरी, त्यानंतर 2 हिरवी मिरची, ही कमी तिखटवाली मिरची आहे, आणि त्यानंतर 1 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। पाणी न घालता आपल्याला वाटून घ्यायचं आहे, कारण टोमॅटोमध्ये भरपूर पाणी आहे। आता हे आपण वाटून घेऊ। तर बघा, अशा पद्धतीने आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता हे वाटण आपल्याला काढून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपण हे काढून घेणार आहे। आणि यामध्येच आपल्याला इथे बघा, जो 1 कप वाटाणा घेतलेला त्यातला आपल्याला अर्धा वाटाणा बारीक पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचा आहे। हे बघा, वाटाणा सुद्धा आपण छान असा जाडसर वाटून घेतलेला आहे। आता आपल्याला भाजी बनवायची, त्यासाठी कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 4 चमचे तेल। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे। आता तेल इथे गरम झालं की नंतर आपल्याला ह्या बटाट्याच्या फोडी यामध्ये परतून घ्यायच्या आहे। परतून कशा घ्यायच्या, तर आपल्याला 70 ते 80% ह्या फोडी शिजवून घ्यायच्या आहे, म्हणजे सोनेरी रंगावर आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहे। बघा, सतत हलवत हलवत ह्या फोडी आपल्याला परतून घ्यायच्या आहे। असं केल्यामुळे काय होतं, भाजी अतिशय टेस्टी तयार होते। इथे मी 3 ते 4 माणसांसाठी भाजी बनवणार आहे। आता तुमच्या घरात किती माणसे असतील त्यानुसार तुम्ही बटाटा आणि वाटाणा घेऊन भाजी बनवू शकता। अतिशय टेस्टी अशी ही भाजी तयार होते। अगदी वेगळं वाटण, नेहमी आपण शेंगदाणा किंवा काळ्या वाटणातली भाजी करतो, पण आज ही जरा वेगळ्या वाटणातली भाजी आहे आणि चवीला छान आहे। एकाऐवजी 2 भाकरी किंवा 2 चपातीसुद्धा तुम्ही खाऊ शकता। इतकी सुंदर आणि टेस्टी भाजी आहे, सर्वांनाच आवडेल अशी ही भाजी आहे। तर बघा, 1 ते 2 वेळा बटाटा हलवून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अधूनमधून आपल्याला हलवत राहायचं आहे। तर बटाटा आपला 70 ते 80% शिजलेला आहे आणि तुम्ही इथे कलर बघू शकता। आता बटाटा आपण काढून घेऊ। आता सगळा बटाटा तेलामधून काढून घेतलेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 चमचा जिरं। आता जिरं छान फुललं की यामध्येच घालायचं आहे आपल्याला 1 मीडियम साईजचा कांदा, एकदम बारीक कट केलेला, अगदी सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर बघा, इथे कांदा आपला छान असा परतून झालेला आहे। आता यामध्ये जे आपण टोमॅटोचं वाटण केलेलं ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। आता हे टोमॅटोचं वाटण आपण केलेलं आणि यामध्ये घातलेलं आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे, कारण हे कच्चं आहे त्यामुळे आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर बघा, वाटण सुद्धा परतून झालेलं आहे आणि तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे। 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला, कारण यामध्ये आपण आलं, मिरी, हिरवी मिरची घातलेली आहे, त्यामुळे तुम्ही मसाला बेताने घालायचा आहे। आता तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊ। तर बघा, मसाला परतून घेतला, तेल सुटलेलं आहे। यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने मिक्स करायचं आणि त्यानंतर यावरती आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं, म्हणजे मसाला छान असा शिजला जाईल। तर बघा, इथे आपला मसाला परतून झालेला आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे
आपण जो वाटाणा बारीक केलेला तो यामध्ये घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता परतून घेतलेला आहे आणि यामध्येच घालायचा आहे आपल्याला आपण जो बटाटा 80% शिजवून घेतला तो बटाटा यामध्ये घालायचा आहे। त्यानंतर घालायचा आहे अर्धा कप वाटाणा बारीक केलेला आणि अर्धा कप आपण तसाच ठेवलेला तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे। आता भाजी तुम्हाला किती घट्ट पातळ त्यानुसार ठेवायची आहे। आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ। आता पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊ। बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता गरम पाणी घातल्यामुळे काय होतं चव टिकून राहते, पटकन उकळी येते आणि तरीसुद्धा छान येते। आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि झाकण ठेवायचं आणि भाजी ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी अतिशय सुंदर अशी शिजलेली आहे आणि घट्ट पातळ तुम्ही बघू शकता, तरी बघू शकता आणि बटाटा आपण 70 ते 80% शिजवून घेतलेला त्यामुळे बटाटासुद्धा छान असा शिजलेला आहे। तर अतिशय वेगळ्या चवीची आणि वेगळ्या वाटणातली ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, अगदी साध्या भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। मुलांना डब्याला देऊ शकता, प्रवासातसुद्धा तुम्ही ही भाजी नेऊ शकता। कोणी पाहुणे मंडळी आले तरी पटकन अशी ही वेगळ्या चवीची भाजी बनवू शकता। पाहुणे मंडळीसुद्धा विचारतील ही भाजी कशा पद्धतीने केली। तर अशा ह्या सोप्या पद्धतीची भाजी तुम्ही नक्की बनवा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।